सभापती महोदय, या उत्तरामध्ये नुकसान झाल्याचं कबूल केलेलं आहे. माझा उत्तरांवरच आक्षेप आहे. याच्यामध्ये आपण तपशीलवार माहिती दिलेली आहे. ते का माहिती देणारं उत्तर नाही आहे. आपल्याला उत्तरामध्ये पर्टिक्युलर माहिती द्यायला पाहिजे. आता आपण दिलं आहे की आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात आले असून अनुदान किती वितरित केलेलं आहे आपण जिल्हा तालुका स्तरावर वाटप त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे हे काय वेग उत्तर झालं ना. अनुदान नेमकं किती झालं, तालुक्याला किती दिलेलं आहात, तर याचं या ठिकाणी सभापती महोदय उत्तर पाहिजे. कारण तुम्ही प्रपत्र दिले दोन्ही, त्याच्यामध्ये किती झालं, काय झालं, आकडेवारी काय करायची आहे, पैसे निधी किती गेला याची आम्हाला माहिती पाहिजे आणि वितरित किती झालं, तर या संदर्भामध्ये आपण माहिती सांगावी एक. आणि दुसरं सभापती महोदय, मी गेले 8-10 वर्ष 6-7 वर्ष गेल्या वेळेला अनिल पाटील होते मंत्री, तेव्हा माझ्या गावची माझी शेती वाहून गेलेली आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं सांगतोय. तर ते मी 100 पत्र लिहिली असतील, 100 वेळा कलेक्टरना बोललो, मंत्र्यांना बोललो. जर अशा प्रकारे आमची अवस्था असेल तर मी सर्वसामान्यांना काय न्याय देणार. तुम्हालाही मी बोललो होतो. पुढे तुम्ही सांगता कलेक्टरला कोण, अनिल पाटील होते तेव्हा पण, सदाभाऊ कृषी मंत्री होते तेव्हा पण त्या ठिकाणी सांगितलेलं. मला वाटतं काहीतरी टाईम बाउंड त्या प्रत्येक गोष्टीला हवं आहे. तर पहिल्या प्रश्नाचं तालुक्यात निधी किती वितरित झाला, तालुका जिल्हानिहाय, आणि वाटप किती झालं एक. आणि कोतवाल तालुका पोलादपूर इथं त्या ठिकाणी पूर्ण शेती वाहून गेलेली आहे. तर त्याच्या संदर्भात शासनाकडं 100 वेळा पाठपुरावा करून जर न्याय मिळत नसेल तर बाकी लोक काय आपल्याकडे न्याय मागणार, तर त्याचंही उत्तर द्या.